नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज अमरावती दौऱ्यावर आले असताना भाजपचे तीनही नवीन जिल्हाध्यक्ष यांच्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थिती लावली। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमात सहभागी होत विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले। सरकारचे पांदण रस्त्याकडे विशेष लक्ष, रस्त्यामुळे काही घटना घडल्या असतील तर दुर्दैवी अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून सरकार प्रयत्न करणार। अमरावतीसह महाराष्ट्रभर महायुती एकत्रच निवडणूक लढणार। काही ठिकाणी सहयोगी पक्षांना वेगळे लढायचे असल्यास त्यावरही विचार केला जाईल। अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल। मेळघाटातील अपूर्ण योजना लवकरच पूर्ण होतील। रखडलेला विकास कामांच्या नव्याने निविदा काढण्याचे अधिकार जिल्हा परिषद CEO यांना। पाणीपुरवठा, सौर ऊर्जा यासारख्या योजना मेळघाटात अपूर्ण निधी मिळत नसल्याची ओरड होत आहे। त्यावरही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्याचे यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। आज अमरावतीमध्ये आमचे तीनही जिल्हाध्यक्ष श्री नितीन धांडे, श्री भिलावेकर, श्री रविराज देशमुख यांचा पदग्रहण समारंभ आज पार पडला। आज सकाळपासूनच महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अहिल्यादेवी, राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त खूप कार्यक्रम पार पडले। आज अमरावतीमध्येही राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त पारधी समाजाला 54 वस्त्यांना आयडेंटिफाय करणे, त्यांना रोजगारभिमुख करण्याकरता 3.5 कोटी रुपयाच्या विविध व्यावसायिक वस्तूचे वाटप त्या ठिकाणी झालं। या जिल्ह्यातल्या 800 अपंगांना साहित्य वाटप कार्यक्रमात झाला। आणि आता जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये आलो तेव्हा कार्यकर्त्यांनी एक संकल्प केला आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही जिल्ह्यामध्ये, महानगरपालिकेमध्ये आम्ही सोबत लढू। आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या सूचना आहेत की सर्व निवडणुका महायुतीमध्ये लढायच्या आणि महायुतीने सर्व निवडणुका जिंकायच्या, असा भारतीय जनता पार्टीने विचार केला आहे आणि भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांना अशा सूचना दिल्या। टँकरनी पाणी पुरवठा केला जातो। कोट्यावधी रुपयाच्या योजना मेळघाटात सुरू झाल्या, मात्र प्रत्यक्षात पैसे मिळत नसल्याची ओरड जी आहे ते अधिकाऱ्यांनी केलेली आहे। तुम्ही कसं पाहता? 25 कोटी रुपयाची योजना सध्या 3 वर्षापासून अपूर्ण आहे। अजून पण अनेक गावात पाणी गेलं नाही। आणि दुसरी बाजू अशी की तुम्ही म्हटलं की एका महिन्यामध्ये सोलर प्लॅन्ट सुद्धा टाकली पाहिजे। अजून 2 महिने झाले एकही टाकीतून सोलर प्लॅन्ट सुद्धा पोहोचला गाव आहे त्या गावात। मी हे सांगितलं होतं की जे तिथे सौर ऊर्जेकरता 22 कोटी रुपये लागतात ते सँक्शन करण्याचे, ते आता मंजूर केलं आहे आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी। 22 कोटी रुपये तिथल्या नवीनीकरणाला लागणार आहे, ते मंजूर केलेलं आहे, त्याच्या निविदा होत आहे। आता राहिला प्रश्न पिण्याच्या पाण्याचा, तर मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे ठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना थांबली आहे त्या योजना पूर्ण करण्याकरता अजून सर्व निविदा जुन्या रद्द करून जे काही काम शिल्लक आहे त्या कामाकरता नवीन निविदा काढण्याचा आदेश आता जिल्हा परिषदच्या COना आम्ही दिला आहे। जे कामं अपूर्ण आहे ते काम पूर्ण करण्याकरता जो निधी लागणार आहे ते राज्य सरकार देणार आहे। आणि त्यामुळे त्याच्याकरता पुन्हा एकदा जे सुटलेलं काम आहे तेवढ्याकरता वेगळा निविदा काढून किंवा जुना कंत्राटदार जो काम करण्याचा तयार असेल त्यांना देऊन त्या योजना आम्ही पूर्ण करणार आहोत। कोळकेंनी म्हटलंय की रवी राणा सोबत असतील तर मग महायुती नाही। रवी राणा म्हणतात की आम्ही भाजपसोबत। महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका, अमरावती सहित सर्व निवडणुका महायुतीमध्येच आम्ही लढणार आहोत। आमचा महायुतीचाच विचार आहे। पण कुणी जर सहयोगी पक्षाने जर म्हटलं की आम्हाला वेगळं लढायचं आहे तर आमची त्यांना ना नाही आहे। ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढू, असा कुठलाही तेढ निर्माण होणार नाही महायुतीमध्ये। इतकं तृष्ण आम्ही लढणार नाही। आणि त्यामुळं काही एकामेकावर खूप शब्दाचे वार करणार आहोत, खूप एकामेकावर टीका करणार असं नाही। पण 100% निवडणुका महायुतीत होणार अशी परिस्थिती होणार नाही। पण एखाद्या ठिकाणी जर समजा मैत्रीपूर्ण करायचं असेल तर मैत्रीपूर्ण करण्यासाठी आम्ही तसाही विचार करू।
नाही, राज्यामध्ये सर्वच स्तरावरचे रस्ते बांधकाम मागच्या 10 वर्षात झाले आहेत. आज समृद्धी महामार्गापासून तर मोठे मोठे रस्ते आले आहेत. अमरावतीत बघा, काही रस्ते सुटले असतील जे VR आहे, व्हिलेज रोड्स आहे, काही पांदण रस्ते आहेत अजून सुटलेले आहेत. आम्ही यावर्षी आमच्या सरकारने पांदण रस्ते बांधकाम करणे, व्हिलेज टू व्हिलेज रस्ते जे मधात असतात ते काही झाले नाही आहेत, त्यावर लक्ष दिलेलं आहे. आता काही रस्ते राहून गेले असतील, त्यावर अशी घटना घडली असतील, ते दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा होणार नाही याची दखल घेऊ. नाही, कुणाला धक्का नसतो. जेव्हा एखादं निविदा येतं, त्या निविदेमध्ये काय काय अटी आहे, काय काय शर्ती आहे, कोणी पॅरामीटर फॉलो केले, कोणी नाही केले, या संपूर्ण विषयाचं तांत्रिक तपासणी, प्राईज बीट जे काही झालं असेल, एकदा सुप्रीम कोर्टाच्या निकालात काय म्हटलं आहे, जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी काय बाजू मांडली, सुप्रीम कोर्टाने काय निकालात दिलं, हे जरा तांत्रिक बाबी असल्यामुळे त्या निकालाला पूर्ण बघूनच बोलावं लागेल. ताकदीनं या देशामध्ये काम करत आहे. काँग्रेस सारखा एवढा मोठा पक्ष जो आज खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये अमरावती असो की या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काँग्रेसकडे लढवण्यासाठी कार्यकर्ता राहणार नाही. तो आज काँग्रेसचा कार्यकर्ता नेता सुद्धा म्हणतो नेता असला पाहिजे तर मोदीजी सारखा असला पाहिजे. आज या ठिकाणी पाहिलं तुम्ही की राष्ट्रवादी पक्षामध्ये आज तुम्ही ज्या पद्धतीनं अमरावतीचे आमदार ज्यांनी बोलले काही दिवसाआधी की युवा स्वाभिमान पार्टी जर असेल तर आम्हाला युती करायची नाही. तुम्ही लोकसभेमध्ये जर थोडं मागे गेले तर लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीच्या विरोधात जाऊन काम केलं. बोर्डावर फोटोसुद्धा आपला टाकू दिला नाही आणि खुल्याम नवनीत राणांच्या विरोधात काम केलं. कशासाठी? पाळ्यासाठी. आणि त्या ठिकाणी जेव्हा विधानसभेमध्ये अजितदादांचे कमशा 50 वेळा मला फोन आले. किती वेळा? राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलजी यांचे 50 वेळा फोन आले की खोडकेंना मदत करा, अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे, त्यांना मदत करा. पण आज 2000 मतांनी आलेला माणूस निवडून एवढा वाजत आहे. पण मी थोडासा जर त्यांचं जर ऐकलं नसतं, एक फेरफटका जर अमरावती मतदारसंघात मारला असता तर 10,000 मतांनी पाडलं असतं. पण एखाद्या महायुतीच्या नेत्याचं ऐकून जर एखादा बाउंड्रीवर जर पास झाला असेल तर त्यांनी एवढी गुरमी करू नये, एवढी दादागिरी करू नये. माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा नम्र असला पाहिजे, लवचिक असला पाहिजे, सगळ्यांचे आभार मानले पाहिजे, सगळ्यांना विनंती केली पाहिजे. पण मी नेहमी पाहिलं की 3 वेळा फटकणी दिल्यानंतर सुधारलेली. तर सुधारलं पाहिजे. म्हणून मला एवढंच सांगणं आहे आपल्या माध्यमातून की जे लोक नेहमी अहंकारामध्ये राहतात त्यांचा अहंकार या जनतेने सगळ्यांनी चूरचूर केलेला आहे. आपल्याला माहीत आहे नवनीत राणांच्या विरोधामध्ये ज्या लोकांनी एकत्र येऊन नेत्यांनी आपली गाड बांधली होती की नवनीत राणाला पाळाच आहे, पण नवनीत राणाला पाळून त्यांनी काय केलं? या जिल्ह्याच्या विकासाचं नुकसान केलं, या जिल्ह्याच्या भविष्याचं नुकसान केलं, या जिल्ह्याच्या महिलांचं, युवकांचं, बुजुर्गांचं, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. आज नवनीत राणा जर निवडून आल्या असत्या तर मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिले असते आणि एक आवाज बनून त्या पार्लमेंटमध्ये आपले छोटे छोटे मोठे शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य जनतेचे, बेरोजगारांचे प्रश्न, या देशाचे प्रश्न त्यांनी मांडले असते आणि अमरावतीचं नाव उंच झालं असतं. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे एकत्र झाले आणि काय झालं? अचलपूर मतदारसंघाच्या आमदारांनी ज्या कॅन्डिडेटला उभं केलं त्यांनी मतं घेतले, त्या मताचं विभाजन झालं आणि नवनीत राणांचा पराभव झाला. पण तेव्हाच मी सांगितलं होतं की अचलपूर मतदारसंघाचा आमदार पुन्हा विधानसभेमध्ये जाणार नाही. हे जनतेने ऐकलं आणि त्यांना घरी बसलं. असं तिवशामध्ये झालं, असं दर्यापूरमध्ये झालं, असं मेलघाटमध्ये झालं. म्हणून लोकांना तुम्ही जर समजून घ्या, तुमच्या घरचा नोकर समजत असाल, लोकांचा तुम्ही वापर करत असाल तर लोकांनी तुम्हाला ज्या धडा शिकवला याच्यातून शिकलं पाहिजे की लोकशाहीच्या पुढं काही नाही आहे. लोकशाही
हाच असा एवढा मजबूत अधिकार आहे की तो प्रत्येकाला पाहत असते, कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, कोण काम करते, कोण काम करत नाही, आणि कोण फक्त राजकारण करते, हे सुद्धा लोक आपल्या डोळ्यांनी पाहतात आणि ते वेळोवेळी बरोबर धडा शिकवतात. म्हणून ज्यांना असं वाटते की मी म्हणजे पॉवर, मी म्हणजे पक्ष, मी म्हणजे खुर्ची ताकद, त्यांनी हे समजायला पाहिजे, मी नाही, तुम्ही म्हणजे ताकद, तुम्ही म्हणजे मी, आणि तुमची ताकद म्हणजे माझी ताकद. हे समजून चालणारा माणूस भविष्यामध्ये आपल्या लोकांना न्याय देऊ शकते, काम करू शकते. आज मी एवढंच सांगेल की मी देवेंद्र फडणवीस साहेबांना शब्द दिलेला आहे की अमरावतीचा महापौर हा भाजपचा राहील, म्हणून भाजप आपला महापौर होणार कधी तुम्ही सांगू नका. जो शब्द दिला तो शब्द मी पाळणार आहे की अमरावतीचा महापौर हा भाजपचाच राहील आणि अमरावती जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा सुद्धा भाजपचा राहील. बाकी पदासाठी आपण चर्चा करू का, पण आपल्याला मोठा भाऊ म्हणून भाजपने नेहमी साथ दिलेली आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी साथ दिली आहे, या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी साथ दिलेली आहे, आणि सध्या या ठिकाणी पूर्ण ताकदीनं तिथला किल्ला नवनीत राणा भाजपच्या नेत्या म्हणून लढत आहे. म्हणून दोन एकाच घरामध्ये दोन पक्ष आहेत. म्हणून आपल्याला हे ठरलं पाहिजे की आपली युती परमनंट आहे, पूर्ण ताकदीनं आपण सोबत आहे. म्हणून याच्यामध्ये कोणी खळा टाकण्याचं काम करू नये. कोणी सोबत आलं किंवा नाही आलं त्याची काही पर्वा आपण करत नाही. छोटा पक्ष जरी असला तर देशाच्या सगळ्यात मोठ्या पक्षासोबत हा युवा स्वाभिमान पक्ष उभा आहे, आणि तो पक्ष भारतीय जनता पार्टी हा युवा स्वाभिमान उभा आहे. म्हणून या ठिकाणी ज्यांनी विचार केला की अमरावती जिल्ह्याचा किंवा महाराष्ट्राचा युवा स्वाभिमान पार्टी छोटा पक्ष आहे, आज तुम्हाला माहीत आहे 1 मिशन 1 इलेक्शन